सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सद्गुरू परमसंत ठाकरसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. परमसंत बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत. श्रोते हो, तुम्हाला नमस्कार. ऐकूया अध्याय 18. हे देवा, तुम्ही निर्मळ असून आपल्या भक्तांचे सर्वस्थे मंगल करणारे आहेत आणि जन्म व वार्धक्य या रूपी मेघांचा नाश करणारे वायूच आहात. तुमचा जय जयकार असो. देवा, तुम्ही सर्वात बलवान असून दुःखांचा समूळ नाश करणारे आहात. देवा, तुम्ही संपूर्ण असून ज्यांनी विषयांचा त्याग केला आहे त्यांच्यावर कृपा करणारे आहात आणि लीलेने कालाच्या क्रीडेस आपण कारण असून कालातीत असे पूर्ण आहात. तुमचा जय जयकार असो. देवा, तुम्ही अचल असून वरचेवर जग उत्पन्न करून क्रिया करण्याची तुम्हास आवड आहे. तुमचा जय जयकार असो. देवा, तुमचे रूप निव्वळ शुद्ध असून तुम्ही आनंदाला स्फूर्ती देणारे आणि सर्व पापांचे नित्य निरसन करणारे आहात आणि सर्व जगास तुम्हीच कारणीभूत आहात. तुमचा जय जयकार असो. हे देवा, तुम्ही स्वयंप्रकाश आहात आणि जगद्रूप मेघाचे धारण करणारे आकाशच आहात. तसेच जगद्रूप उत्पत्तीचे मूळ स्तंभ असून संसाराचा नाश करणारे आहात. तुमचा जय जयकार असो. हे देवा, तुम्ही उपाधिरहित आहात. विद्यारूपी बागेचा नाश करणारे हत्तीच आहात आणि शम दम करून कामक मदाचा नाश करणारे दयेचे समुद्रच आहात. तुमचा जय जयकार असो. हे देवा, तुमचे एकच रूप असून तुम्ही कामरूपी सर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणारे आहात आणि भाविक भक्तांचे चित्तरूपी मंदिरातील दीप आहात आणि संसार तापाचा नाश करणारे आहात. तुमचा जय जयकार असो. देवा, हे देवा, तुमचे रूप अद्वितीय असून तुम्ही पूर्ण नम्र झालेल्या मनुष्यावर प्रेम करणारे आहात आणि भक्ताधीन असून भजनास योग्य आणि मायेस अगम्य आहात. तुमचा जय जयकार असो. हे देवा, गुरुराया, तुम्ही कल्पनातीत वस्तूंचे कल्पवृक्षच आहात आणि आपल्या ज्ञानवृक्षाच्या बीजाचे उत्पत्तीस्थान आहात. तुमचा जय जयकार असो. याप्रमाणे अनेक प्रकारच्या प्रत्ययांनी विशेषणे देण्यास योग्य नाही असे जे तुम्ही, त्या तुमची स्तुती मी किती करू. ज्या विशेषणांनी तुमची स्तुती करावी ते तुमचे स्पष्ट रूप नव्हे हे मी जाणतो, म्हणून तुमचे वर्णन करण्यास मला लाज वाटते. परंतु समुद्राला मर्यादा आहे. असा जो त्याचा लौकिक आहे तो जोपर्यंत चंद्र उगवला नाही तोपर्यंतच. सोमकांत मणी हा आपल्या स्वतःच्या उदकाने चंद्रास अर्ध देत नाही, तर चंद्रच त्याचकडून ते करवितो. वसंत ऋतू सुरू झाल्याबरोबर वृक्षास एकदम पालवी कशी फुटते हे समजतच नाही. त्याचप्रमाणे माझीही स्थिती झाली असे का समजू नये. सूर्यविकासी कमल सूर्यकिरण पडता क्षणीच लज्जा सोडून प्रफुल्लित होते किंवा मीठ पाण्यात घातल्याबरोबर जसे तद्रूप होते, तसा जेव्हा मी तुमचे स्मरण करतो ना, तेव्हा आपले स्वरूप विसरून जातो. मग भोजनापासून तृप्त झालेला मनुष्य जसा ढेकरांवर ढेकरा देतो, तसे हे प्रभो, माझे मी पण विसरून जाऊन तुमची स्तुती करण्याचे वेळ माझे वाचेस लागले आहे. अशी माझी स्थिती तुमच्यामुळे झाली आहे. किंवा जर मी आपल्या आठवणीने स्तुती करावी तर तुमचे गुण आणि अवगुण यांची निवड केली पाहिजे. तर हे प्रभो, तुम्ही एकसारखेच बनलेले लिंग आहात आणि त्याप्रमाणे त्या आपले ठिकाणी गुण आणि अवगुण यांची निवड मी कशी करू. हे पहा, मोती फोडून ते सांधीत बसण्यापेक्षा ते न फोडलेलेच बरे नव्हे का. आणि तुम्ही मायबाप आहात असे म्हटले तर या बोलण्याने स्तुती तर होणार नाहीच, पण माझ्या लेकूरपणाचा उपाधीने आपल्याला विटाळ लागतो, म्हणजे कमीपणा येतो. मी तुमचा चाकर होईन असे म्हटले तर तुम्हाला धनी म्हणून कसे म्हणू. अशा रीतीने आपल्या उपाधीच्या योगाने उष्टे झालेले रूप त्याचे काय मी वर्णन करू. हे प्रभू, तुम्ही जगदात्मा आहात असे जर एकदम तुम्हाला म्हटले तर माझ्या अंतर्यामी वास करणाऱ्या तुम्हाला मी बाहेर काढल्याप्रमाणे होते. म्हणून खरोखर पाहू गेले असता या जगात तुमची स्तुती करताच येत नाही आणि मौनाशिवाय तुमचे अंगावर इतर दागिने चढवता येतच नाही.
तर काही न बोलणे हीच आपली स्तुती, काही न करणे हीच आपली पूजा आणि वेगळेपणाने न उरणे ह्याच गोष्टी तुमच्या ठिकाणी संभवतात. तर जसा एखादा मनुष्य भ्रांतियुक्त होऊन वेडेपणाने बडबड करतो त्याच प्रकारचे माझे वर्णन आहे. तर हे गुरुमाऊली, त्वा ते सहन करावे. आता तुम्ही माझ्या वागबुद्धीस गीतार्थ स्पष्ट करण्याची अशी मुद्रा शिक्का लावा की जिच्या योगाने मी सांगितलेला अर्थ या सज्जनांच्या सभेत मान्य होईल. हे गुरुमाऊली, त्वा ते सहन करावे. आता तुम्ही माझ्या वागबुद्धीस गीतार्थ स्पष्ट करण्याची अशी मुद्रा किंवा शिक्का लावा की जिच्या योगाने मी सांगितलेला अर्थ या सज्जनांच्या सभेत मान्य होईल. तेव्हा निवृत्ती महाराज म्हणाले की तू अशी वारंवार आमची विनंती करू नको. अरे, लोखंडाचे सुवर्ण करण्याकरता परिसावर ते लोखंड वरचेवर का घासावे लागते. तेव्हा ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली की महाराज, आपला हाच प्रसाद व्हावा की मी जो आता गीतेचा अर्थ सांगणार आहे त्याकडे देवाने लक्ष द्यावे. गीता ग्रंथ हे रत्नखचित देवालय असून त्याचा कळस अर्थरूपी चिंतामणीच आहे, असा की ज्याचे दर्शनाने गीतेच्या दर्शनाचे फळ मिळते. जगात रूढीही अशीच आहे की कळसाचे दुरून दर्शन घेतले असता देवालयातील देवतेच्या भेटीचेच फळ प्राप्त होते. तसा येथेही प्रकार आहे की जो एकच अध्याय वाचला असता सर्व गीताशास्त्र वाचल्याचे श्रेय येते. याच कारणास्तव मी या 18व्या अध्यायाच्या कळसाची उपमा दिली आहे की जो वेदव्यासांनी गीतारूपी देवालयावर बसविला आहे. देवालयावर कळस चढविल्यावर मग त्याचे असे जसे कोणतेही काम करावयाचे उरत नाही, तसेच हा 18वा अध्याय गीता संपवली असे दर्शवितो. व्यासांनी फार कुशलतेने सूत्रे रचली आहे. त्यात त्यांनीच वेदरूपी रत्नांच्या पर्वतावर उपनिषदरूपी माळ जमिनीत खाण लावली. त्या माळ जमिनीवर धर्म, अर्थ, काम या प्रकारे भिन्न भिन्न आकाराचे पुष्कळ गडगड गोटे निघाले. त्या धोंड्यांचा महाभारतरूपी देवालयाचे भोवती तट बांधला. नंतर आत्मज्ञानरूपी एकसारखे उत्तम चिरे कृष्णार्जुन संवादरूपी चातुर्याने घडले. मग निवृत्तीरूपी दोरीने आखणी करून आणि सर्व शास्त्रांची पुरणी घालून मोक्ष मर्यादेचा आकार साधला. याप्रमाणे देवालयाची रचना करता करता 15 अध्यायापर्यंत 15 थर होऊन गाभाऱ्याच्या भिंती डेऱ्यापर्यंत येऊन पोचल्या. पुढे 16वा अध्याय हा गळमण्याचा आकार असून 17वा अध्याय पडघणी म्हणजे कळसाची बैठक होय. त्या पडघणीवर 18व्या अध्यायरूपी कळस उत्तम रीतीने बसवून त्यावर व्यासकृत गीता हा ध्वज उभारला. म्हणून मागचे जे अध्याय ते एकावर एक चढते थर असून त्यांची आपल्या योगाने पूर्णता झाली हे हा 18वा अध्याय दाखवतो. कोणतेही पुरे झालेले काम चोरून न ठेवता कळसाच्या योगाने स्पष्ट दृष्टीस पडते. तसे 18व्या अध्यायात सांध्यात गीतेचे वर्णन आहे. याप्रमाणे व्यासांनी कुशलतेने गीतारूपी देवालय तयार करून प्राणीमात्राचा नाना प्रकारे उद्धार केला. कोणी बाहेरून प्रदक्षिणा करून जप करतात म्हणजे गीतेचा पाठ करतात. कोणी श्रवणरूप छायेत देवालयाचे भिंतीस टेकून बसतात. कोणी अवधानरूपी विडा आणि पैसा देऊन देवळाच्या अर्थज्ञानरूपी गाभाऱ्यात शिरतात. ते आत्मबोधाच्या योगाने जगदात्मा श्रीहरीची सत्वर भेट घेतात. परंतु मोक्षरूपी देवालयात या सर्वांची योग्यता सारखीच आहे. समर्थाचे घरी भोजनास गेले असता पंक्तीत वरच्या आणि खालच्या पानावर ज्याप्रमाणे एकसारखी पक्वान्ने असतात म्हणजे पंक्तिभेद नसतो, त्याचप्रमाणे गीता श्रवण करणाऱ्यास, अर्थ जाणणाऱ्यास आणि पठण करणाऱ्यास मोक्षच प्राप्त होतो. असो, गीता ग्रंथ हा विष्णूचे देवालय असून 18वा अध्याय हा त्यावरील उघड कळस आहे असा भेद मी जाणून बुजून केला. आता 17व्या अध्यायापर्यंत सर्व अध्यायांची कशी उभारणी झाली आहे ते तुमच्या दृष्टीस पडेल असे समजून सांगतो. प्रयागास गंगा आणि यमुना यांच्या संगमाच्या ठिकाणी उदक म्हणजे पाणी जरी ओघाच्या बळाने निराळे दिसले तरी पाणी या भावनेने ते एकच आहे. अर्धनारी नटेश्वराचे रूपात जसे स्त्री आणि पुरुष यांचे आकार कायम असून एकच शरीर दिसते. शुक्ल पक्षात चंद्राची कला जशी रोज वाढलेली दिसते, परंतु चंद्राच्या दृष्टीने पाहू गेली असता तो पूर्णच आहे म्हणजे त्याच्यावर निराळे थर नाहीत. तसे श्लोक 4 चरणांनी वेगळे वेगळे दिसतात आणि अध्यायांमुळे वेगळे भासतात हे खरे, परंतु अर्थाच्या दृष्टीने त्यात भेद नाही. जशी पुष्कळ रत्ने धारण करणारी दोरी एकच असते, पुष्कळ मोती मिळून
एका वळीची माळ तयार होते, परंतु सर्वांची कांती एकच असते. माळेत फुले ओवण्यास लागल्यावर फुलांची संख्या वाढते, परंतु त्यांचा सुगंध घेऊ गेले असता संख्येकरिता दुसरे बोट घालावे लागत नाही, म्हणजेच सारखा सुगंध असतो. त्याचप्रमाणे श्लोक आणि अध्याय हे जरी पुष्कळ असले तरी त्यातील अर्थ एकच आहे. गीतेचे श्लोक 700 असून 18 अध्याय आहेत, परंतु देवांनी या सर्वात एकाच तत्वाचे विवेचन केले आहे आणि मीही देवांचा मार्ग न सोडता ग्रंथाचे स्पष्टीकरण केले आहे. तूर्त ह्याच समजुतीने मी 18वा अध्याय सांगतो, तो ऐका. तर 17व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की, अर्जुना, ब्रह्मनामाच्या विषयी श्रद्धा सोडून जितकी कर्मे करशील तितकी व्यर्थ होत. ब्रह्मनामाच्या विषयी श्रद्धा सोडून जितकी कर्मे करशील तितकी व्यर्थ होत. असे देवाचे बोलणे ऐकून अर्जुनास मोठा आनंद झाला आणि तो म्हणाला की देवांनी कर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्यास दोष ठेवला आहे. तो बिचारा अज्ञानामुळे अंध झालेला असल्यामुळे सर्व जगतात ईश्वर भरलेला आहे हे त्यास समजले नाही. मग तो प्रत्यक्ष त्याच्यापुढे असूनही ब्रह्मनाम श्रद्धेचे वर्म त्यास कसे समजेल? रज आणि तम या दोन्ही गुणांचा नाश झाल्याशिवाय जी श्रद्धा असते ती ब्रह्माच्या श्रद्धेच्या नावास कशी पात्र होईल? मग शस्त्राला आलिंगन देणे अथवा बातमी ऐकता क्षणीच धावत सुटणे आणि नागिनीला हातात धरून खेळविणे या गोष्टी जशा मरणास कारण होतात, तशी कर्मे कठीण असून ती जन्ममरण देण्यास कारणीभूत होतात. असे कर्माचे दुष्ट धर्म आहेत. कदाचित कर्मे यथासांग झाली तर त्यांना ज्ञानाची योग्यता येते व तेच कर्म यथासांग न झाल्यास नरक प्राप्तीस कारण होते. कर्म करणाऱ्याला अशा प्रकारच्या अडचणी पुष्कळ येतात, म्हणून त्यांचा कैवार घेऊन त्यांना मोक्षप्राप्ती कशी होईल असा प्रश्न अर्जुनाने केला. तर कर्माचे दैन्य फिटून आणि त्याचा सर्व त्याग करून अव्यंग असा जो कर्मसन्यास त्याचा आदर करावा. ज्याच्या योगाने कर्माच्या बाधेपासून भीती नसते आणि आत्मज्ञान प्राप्त होते आणि जो कर्मसन्यास आणि कर्मत्याग हे ज्ञानाला आमंत्रण करण्याचे मंत्र अथवा ज्ञान पिकण्याचे क्षेत्र अथवा ज्ञानाला आकर्षण करण्याच्या सूत्राचे तंतू होत. ते दोन्ही संन्यास आणि त्याग यांचे अनुष्ठान करून जग मुक्त हो, तर हेच आता उघड रीतीने सांगा असे देवास पुसावे. असे पार्थाने मनात आणून त्याग आणि संन्यास यांचे स्पष्टीकरण व्हावे म्हणून प्रश्न केला. तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या प्रश्नास जे उत्तर दिले तोच हा 18वा अध्याय हो. याप्रमाणे कार्य कारण भावाने एक अध्याय दुसरे अध्यायास कारणीभूत होतो. तर अर्जुनाने काय प्रश्न केला तो ऐका. 17वे अध्यायात देवांनी जो शेवटचा श्लोक सांगितला त्याचे अंतःकरणात मनन करून अर्जुनाने अशी शंका घेतली. एरवी त्याला देवांनी सांगितलेले तत्व पूर्णपणे समजले होते, परंतु देव काही न बोलता स्वस्थ बसले ते त्याला बरे वाटेना. वासराचे पोट भरल्यावरही गायीने त्याचेपासून दूर न व्हावे असे एकनिष्ठ प्रेमाचे लक्षण आहे. आपल्यास जो मनुष्य परमप्रिय असतो त्याने काही कारण नसतानाही आपल्याशी बोलावे आणि आपल्यास पाहिल्यावरही आपल्याकडेच पाहतच असावे असे प्रीतीचे लक्षण आहे. अशी प्रेमाची जात असून पार्थ तर श्रीकृष्णाच्या प्रेमाची मूर्तीच आहे, म्हणून भगवान स्वस्थ बसल्यामुळे पार्थास अवघड वाटले आणि संवादाच्या योगाने पारमार्थिक वस्तू जे ब्रह्म ते आरशात पाहिल्यावर जसे आपले रूप स्पष्ट दिसते तसे भोगता येते. मग संवाद बंद पडल्यावर ब्रह्मप्राप्तीही बंद होते. ही गोष्ट सुखप्राप्तीला सुकावलेल्या मनुष्याला कशी सहन होईल? म्हणून त्याग आणि संन्यास म्हणजे काय हे पुसण्याच्या निमित्ताने गीतारूपी वस्त्राची अर्जुनाने पुन्हा घडी उकलली. तर हा 18वा अध्याय नसून ही एकाध्यायी गीताच आहे. पहा की जेव्हा वासरूच गाईस पान्हा आणते तेव्हा वेळ अवेळ याचा गाईस विचार असतो का? त्याचप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी पुन्हा गीतेच्या पूर्वपदावर अर्जुनाला तर सेवकाने प्रश्न केल्यावर स्वामी त्याचे उत्तर कसे देणार नाहीत? परंतु ही गोष्ट राहू द्या. अर्जुनाने श्रीकृष्णाची विनंती करून म्हटले की भगवंतांनी आता माझ्या विनंतीकडे लक्ष द्यावे. हे महाबाहो ऋषिकेशा, केशी दैत्यांतका, मी संन्यास शब्दाचा खरा अर्थ आणि त्याग शब्दाचाही खरा अर्थ पृथक जाणू इच्छितो. हे प्रभू, संन्यास आणि त्याग या दोहोचा एकाच अर्थाशी संबंध आहे असा संघात आणि संघ या दोन्ही शब्दांचा निर्देश
संघात या शब्दानेच करतात. तसंच त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांनी त्यागाचाच बोध होतो. आमच्या मनाला तर असे वाटते. मग जर त्यांच्या अर्थात काही भेद असेल तर तो देवानी स्पष्ट करून सांगावा. तेव्हा श्री मुकुंद म्हणाले, अरे हे दोन्ही शब्द भिन्नच आहेत. तथापि अर्जुना, त्याग आणि संन्यास हे दोन्ही शब्द एकार्थीच आहेत. असे जे तुझ्या मनाला वाटले ते बरोबर आहे असे मीही म्हणतो. खरोखर या दोन्ही शब्दांनी एक त्यागाचाच निर्देश होतो, हे खरे आहे. पण त्याच्या अर्थामध्ये भेद होण्याचे कारण एवढेच आहे की जे सर्वथैव कर्म सोडणे, त्या सोडण्याला संन्यास असे म्हणतात. आणि अर्जुना, कर्मकर्तृत्वाचा अभिमान आणि फल यांचा त्याग करणे त्याला त्याग असे म्हणतात. सर्वथैव कर्म सोडणे, त्या सोडण्याला संन्यास म्हणतात. आणि अर्जुना, कर्मकर्तृत्वाचा अभिमान आणि फल ह्यांचा त्याग करणे त्याला त्याग असे म्हणतात. तर कोणत्या कर्माचे फल टाकावे आणि कोणते कर्म मुळीच टाकावे हेही स्पष्ट करून सांगतो. ते चित्त देऊन ऐक. तर ज्याप्रमाणे अरण्यात आणि डोंगरावर पुष्कळ झाडे आपोआप उगवतात, त्याचप्रमाणे लांबीचे भात आणि बागेतील झाडे आपोआप उगवत नाही. पेरल्याशिवाय गवत हवे तेवढे उगवते, तसे शेतात राब घातल्याशिवाय साळीचे पीक होत नाही. अथवा शरीर जरी सहज झालेले आहे तरी दागिने उद्योग करूनच करावे लागतात. किंवा नदीचे पाणी सहज प्राप्त होते पण विहीर खणावी लागते. त्याचप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म हे स्वाभाविक आहे, परंतु काम्य कर्म हे इच्छा केल्याशिवाय उत्पन्न होत नाही. पंडित काम्य कर्माचा त्याग करणे त्याला संन्यास म्हणतात आणि विद्वान लोक सर्व कर्मे करून त्याच्या फळांचा त्याग करणे त्याला त्याग म्हणतात. किंवा येथे कामनेच्या जोराने उत्पन्न होणारे जे यथासांग अश्वमेधादी याग, पुष्करणी, विहिरी इत्यादी बांधणे, बागा लावणे, अग्रहार देणे व एखाद्या ठिकाणी शहर बसणे व आणखी पुष्कळ प्रकारची व्रते, असे जे सर्व इष्टापूर्त कर्म ज्याला कामना मूळ कारण आहे किंवा ज्याचे आचरण केले असता ते करणाऱ्यास बद्ध करून फल भोगण्यास लावते. अर्जुना, देहरूप गावास आल्यावर जन्ममृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही किंवा नशिबात लिहिलेले काही टळत नाही. अथवा काळेपण आणि गोरेपण कितीही धुतले तरी नाहीसे होत नाही. तसेच काम्य कर्म केले असता म्हणजे ऋण फेडल्या वाचून ज्याप्रमाणे सुटका होत नाही, त्याप्रमाणे ते फळ भोगण्याकरता दारात धरणे घेऊन बसते. काम्यकर्म हे फळ भोगण्याकरता दारात धरणे घेऊन बसते. अथवा अर्जुना, इच्छा न करता जरी काम्यकर्म अकस्मात घडले तरी केवळ करमणुकीकरिता वायबानांनी युद्ध करीत असता तो मर्मस्थळी लागला तर जसा जीव घेण्यास कमी करीत नाही, गूळ न समजून जरी तोंडात घातला तरी गोडच लागतो, किंवा अग्नीस राखोडी समजून जरी त्यावर पाय दिला तरी तो भासतोच, त्याचप्रमाणे काम्यकर्माच्या ठिकाणी फल भोगविण्याचे स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून मुमुक्षुने कौतुकानेही त्याचे आचरण करू नये. किंबहुना पार्था, असे जे काम्यकर्म आहे ते विष पोटात गेले म्हणजे जसे ओकून टाकतात तसे टाकून द्यावे. मग त्याच त्यागाला जगात संन्यास असे म्हणतात, असे सर्वांतर साक्षी भगवान श्रीकृष्ण बोलले. आणि मग म्हणतात, ज्याप्रमाणे आपल्या जवळील द्रव्य टाकून दिले म्हणजे त्यापासून उत्पन्न होणारे भय नाहीसे होते, त्याचप्रमाणे ह्या काम्यकर्माचा त्याग करणे म्हणजे मनातील वासना समूळ नाहीशा करणे होय. आणि चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ह्या पर्वणीच्या दिवशी किंवा मातापितरांच्या श्राद्ध तिथीस अथवा कागबली टाकण्याचे समयास अतिथी प्राप्त झाला असता जी जी कर्मे करावी लागतात ती नैमित्तिक कर्मे होत. वर्षाकाली जसे आकाश भरून येऊन मेघांची गर्जना होते, वसंत ऋतूंच्या योगाने वनास पालवी फुटून दुप्पट शोभा येते, अथवा शरीराला यवनदशा शोभा आणते, किंवा सोमकांतमणी चंद्राच्या किरणांनी द्रवतो व सूर्याच्या किरणांनी सूर्यविकशी कमले प्रफुल्लित होतात, या ठिकाणी जे मूळचे आहेत तेच वाढते, निराळे काही उत्पन्न होत नाही. त्याचप्रमाणे जे नित्य कर्म आहे त्यालाच निमित्ताचे नियम लागले की नैमित्तिक हे मोठे नाव त्याला प्राप्त होते. आणि दररोज सकाळी, दुपारी आणि सायंकाळी जे कर्म करावे लागते, परंतु ज्याप्रमाणे डोळ्यातील दृष्टी अधिक होत नाही अथवा गतीचा स्वीकार न करता ती जशी पायात आपोआपच आहे
किंवा दिव्याच्या ठिकाणी जसे त्याचे सहजच तेज आहे, चंदनास वरून वास लावल्याशिवाय जसा अंगचाच सुगंध असतो, तसे अधिकाराचे लक्षण होय. त्या कर्मास पार्था जगात नित्य कर्म म्हणतात असे समज. याप्रमाणे तुला नित्य आणि नैमित्तिक ही दोन्ही कर्मे दाखविली. हेच नित्य नैमित्तिक कर्मे अवश्य केले पाहिजे, म्हणून काही लोक या कर्मास निष्फल कर्म असे म्हणून पाहतात. परंतु भोजनापासून जशी तृप्ती होऊन क्षुधा नष्ट होते, तशी या नित्य नैमित्तिक कर्मापासून सर्व प्रकारे फलप्राप्ती होते. ज्याप्रमाणे हिणकस सोने अग्नीत घातल्यावर त्याचा हिणकसपणा जाऊन कस वाढतो, त्याचप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मापासून फलप्राप्ती होते, म्हणजे चित्तशुद्धी होते. कारण या कर्माच्या आचरणाने दोष नाहीसे होऊन आपला अधिकार जास्त वाढतो आणि असे झाल्यावर हातोहात सद्गती प्राप्त होते. नित्य नैमित्तिक कर्मापासून जरी एवढी मोठी फलप्राप्ती होते, मूळ नक्षत्रावर उपजलेल्या मुलाप्रमाणे त्याचा फलाचा त्याग करावा. वसंत ऋतूच्या योगाने जरी सर्व वेल वाढले आणि आत्मवृक्षास पालवी फुटली, तरी जसा तो त्यास हात न लावता टाकून देतो, तसे नित्य नैमित्तिक कर्माचे चित्त देऊन यथाविधी आचरण करावे. पण त्यापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व फलांचा वांतीप्रमाणे त्याग करावा. अशा रीतीने नित्य नैमित्तिक कर्माचे फलांचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष त्याग असे म्हणतात. याप्रमाणे त्याग आणि संन्यास हे त्यांची फोड करून तुला सांगितले. याप्रमाणे जेव्हा संन्यास घडतो तेव्हा काम्यकर्मापासून बाधा होऊ शकत नाही आणि निषिद्ध कर्म तर निषेधाच्या योगे स्वभावताच नाहीसे होते. आणि ज्याप्रमाणे शीर कापल्यावर धड आपोआप निर्जीव होऊन खाली पडते, त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माच्या फलाचा आता सांगितल्याप्रमाणे त्याग केला असता त्यापासून बाधा होत नाही. मग धान्य पिकल्यावर जशी पिकांची वाढ खुंटते, तसा सर्व कर्मांचा क्षय झाला म्हणजे आत्मज्ञान आपण होऊन शोधित येते. अशा युक्तीने नित्य नैमित्तिक कर्मांच्या फलांचा त्याग आणि काम्य कर्माचा संन्यास जे करतात ते आत्मज्ञानाचे प्राप्तीला योग्य होत. किंवा ही युक्ती चुकून जर कोणी अटकळीने त्याग करू म्हणतील, तर कर्माचा त्याग न होता ते अधिक घोटाळ्यात पडतात. जसे रोगांची चिकित्सा न करता घेतलेले भलतेच औषध विषतुल्य होते, अथवा अन्नाचे सेवन केले नाही तर भुकेने मनुष्य मरणार नाही का. म्हणून ज्या गोष्टींचा त्याग करू नये असे सांगितले आहे, तिचा त्याग करू नये. ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे सांगितले आहे, तिचा त्याग करू नये. आणि ज्या गोष्टींचा त्याग करावा असे सांगितले आहे, तिचे आचरण करण्यास लोभ धरू नये, म्हणजे त्याग करावा. त्याग करण्याची युक्ती चुकली तर कर्मत्याग करूनही मनुष्य कर्मबंधात सापडतो. त्याग करण्याची युक्ती चुकली तर कर्मत्याग करूनही मनुष्य कर्मबंधात सापडतो. म्हणून वैराग्य संपन्न जे आहेत ते केव्हाही त्याज्य गोष्टीचे आचरण करीत नाहीत. कित्येक पंडित असे म्हणतात की कर्म दोषयुक्त असल्यामुळे त्याचा त्याग करावा, आणि दुसरे पंडित असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तप या कर्माचा त्याग करू नये. कित्येकास फलाभिलाषा सोडवत नाही म्हणून कर्मबंधक आहे असे ते म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य नग्न असून त्यास नग्न म्हटले असता जग भांडखोर आहे असे तो म्हणतो, किंवा हे धनंजया, जिव्हेच्या अधीन झालेला रोगी पाहिजे ते खातो आणि ते पचले नाही म्हणजे अन्नास दोष देतो, किंवा कुष्ठरोगी आपल्या शरीरावर न रुजता त्यावर बसणाऱ्या माशांवर रागवतो. त्याचप्रमाणे जे फलेच्छू आहेत त्यांना कर्माचे फळ टाकण्याची शक्ती नसल्यामुळे कर्मच वाईट असे ते म्हणतात, आणि मग कर्मत्याग करावा असा सिद्धांत ठरवितात. कोणी असे म्हणतात की यज्ञ यागादी हे अवश्य केलेच पाहिजे, कारण त्या वाचून चित्तशुद्धी होण्यास दुसरा उपायच नाही. जर चित्तशुद्धी लवकर व्हावी अशी इच्छा असेल तर कर्माचे आचरण करण्यास आळस करू नये. सोने शुद्ध करायचे असेल तर ते अग्नीत घालण्याविषयी जसा कंटाळा करू नये, अथवा आरशात पाहायचे असल्यास त्यावरील मळ काढण्याकरता चुना लावून तो साफ करावा लागतो, किंवा उत्तम अन्न हवे असेल तर ते तयार केल्याशिवाय कसे प्राप्त होईल. त्याचप्रमाणे कर्मे क्लेशदायक आहेत म्हणून त्यांची हेळसांड करू नये. या प्रकारचे सिद्धांत ठरवून कोणी कर्म करण्यास तयार होतात.
व कोणी कर्म टाकावे म्हणतात. अशा प्रकारे कर्मत्यागाविषयी वाद पडला आहे. तर या वादाचा निकाल करून कर्माचा त्याग कसा करावा हे तुला उत्तम रीतीने सांगतो, तिकडे लक्ष दे. हे अर्जुना, त्या त्यागाविषयी म्हणजे त्याग आणि संन्यास याविषयी माझे निश्चित मत काय आहे ते तुला सांगतो. ऐक. हे पुरुषश्रेष्ठा, त्याग 3 प्रकारचा सांगितला आहे. हे अर्जुना, असे पहा की हा त्याग 3 प्रकारचा आहे. समजलास? आता ते तिन्ही प्रकार नीट वर्णन करून सांगतो. त्यागाचे 3 प्रकार जरी स्पष्ट सांगितले तरी त्यांचे तात्पर्य एवढेच आहे असे तू समज. मज सर्वज्ञाच्याही बुद्धीला जे खरे वाटते, सर्वज्ञाच्या बुद्धीलाही जे खरे वाटते आणि ज्याविषयी माझे मनाचा निश्चय ठरला आहे तो निश्चय कोणता तो ऐक. संसारापासून आपली सुटका व्हावी म्हणून जो मुमुक्षू दक्ष असतो त्याने सर्व प्रकारे हेच एक करावे. त्यागाचे स्वरूप ओळखून तो करावा. यज्ञ, दान, तप या कर्माचा त्याग करू नये. ती केलीच पाहिजे, कारण यज्ञ, दान आणि तप ही कर्मे निष्काम कर्मे करणाऱ्यांचे चित्त शुद्ध करणारी आहेत. पांथिकांनी ज्याप्रमाणे पावले टाकण्याचे म्हणजे मार्ग चालण्याचे सोडता कामा नये, त्याचप्रमाणे यज्ञ, दान आणि तप ही जी आवश्यक कर्मे ती सोडू नये. हरवलेला जिन्नस सापडेपर्यंत जसा त्याचा माग सोडता येत नाही, अथवा पोट भरल्याशिवाय जसे आपल्या पुढील पान दूर सारता येत नाही, किंवा नाव नदीचे काठास पोचल्याखेरीज मध्येच सोडता येत नाही, अथवा केळी आल्याशिवाय केळीची झाडे कापता येत नाही, किंवा ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू सापडल्याशिवाय दिवा मालवता येत नाही, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाविषयी दृढ निश्चय झाला नाही तोवर योगादी कर्मे करण्याविषयी उदासीन होऊ नये. तर आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ, दान आणि तप यांचे यथाविधी वरचेवर आचरण केलेच पाहिजे. जो चालण्याची त्वरा करतो त्याला तीच त्वरा विसावा घेण्यास उपयोगी पडते. तसे कर्माचे अधिक आचरण करणे हे कर्मत्यागास उपयोगी पडते. एखादा रोगी औषध घेण्याविषयी जो अधिकाधिक तयार होतो तो रोगापासून तो मुक्त होत जातो. त्याचप्रमाणे जो कर्मे विधीपूर्वक लवकर करावी तो रज आणि तम हे गुण समूळ नाहीसे होतात. अथवा सोन्यास एकामागून एक जेव्हा खाराची पुटे द्यावी तेव्हा त्याचा हिणकसपणा जाऊन ते शुद्ध होते, तसे निष्ठेने कर्माचे आचरण केले असता ते रज आणि तम यांचा नाश करून सत्वशुद्धीचे दर्शन करून देते. म्हणून अर्जुना, सत्वशुद्धी प्राप्त होण्यास सत्कर्मे हीच तीर्थांची योग्यता पावतात. तीर्थांनी बाह्यमलाचे क्षालन होते आणि कर्माच्या योगे अंतर्मल नाहीसा होतो. एवं सत्कर्मे हीच चित्तशुद्धीस तीर्थे होत. सत्कर्मे हीच चित्तशुद्धीस तीर्थे होत. तहान लागलेल्या मनुष्यास मारवाड देशात जसा एखादा अमृताचा झरा सापडावा, किंवा आंधळ्याच्या डोळ्यात सूर्याचे तेज यावे, बुडणाऱ्यास तारण्याकरिता नदीनेच धावावे, पडणाऱ्याला जसे पृथ्वीनेच झेलावे, अथवा मरणाऱ्यास मृत्यूनेच आयुष्यवृद्धी द्यावी, कर्मापासून मुमुक्षुस होणारी पीडा कर्मांनी दूर करावी. अथवा हे अर्जुना, रसायन करण्याची ज्यास युक्ती माहीत आहे तो वैद्य ज्याप्रमाणे विष शुद्ध करून त्याचे अमृत करून मरणाऱ्याचे रक्षण करतो, त्याचप्रमाणे धनंजया युक्तीने कर्मे केली असता ती बाधक असूनही मुक्त करण्यास कारणीभूत होतात. तर अर्जुना, जिच्या योगे कर्मापासून कर्माचा नाश होतो ती युक्ती कोणती ती तुला उत्तम रीतीने सांगतो. परंतु पार्था, ही कर्मे कर्तेपणाचा अभिमान आणि फळाची इच्छा टाकून करावी असे माझे उत्तम आणि निश्चित मत आहे. तर पंचमहायज्ञादी प्रमुख कर्मे यथाविधी घडत असता जो कर्तृत्वाचा अभिमान बाळगत नाही, जो मोलाने म्हणजे दुसऱ्याजवळून पैसे घेऊन तीर्थयात्रा करतो, त्याला ती यात्रा मी यात्रा करीत आहे अशा मोठेपणाचा हर्ष होत नाही. जो दुसऱ्याकडून पैसे घेऊन तीर्थयात्रा करतो त्याला मी यात्रा करीत आहे असा मोठेपणाचा हर्ष होत नाही. किंवा राजशिक्क्याच्या बळावर जो एकटा राजासही पकडून आणतो त्याला मी या राजाला जिंकले असा गर्व होत नाही. जो दुसऱ्यास कासीस लावून नदी उतरून पलीकडे जातो त्याला मी पोहणारा आहे असा गर्व होत नाही. किंवा ज्याप्रमाणे राजाने उपाध्यायास राजाकरता दुसऱ्यास आपल्या हाताने दिलेल्या दानाबद्दल अभिमान वाटत नाही, त्याचप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान न बाळगता ज्या वेळेस जी कर्मे करावायची
ती यथाविधी जो करतो, हे पांडवा, केलेल्या कर्माची जी फलप्राप्ती व्हावयाची तिच्याविषयी जो आपले मनात इच्छा उत्पन्न होऊ देत नाही, हे धनंजया, प्रथम फळाची आशा सोडून निष्काम कर्मास आरंभ करावा. ज्याप्रमाणे दुसऱ्याचे लेकरू पाहून संतोष मानावा, त्याचे ठिकाणी प्रीती न ठेवता नुसता संतोष मानावा. पिंपराच्या आशेने जसा कोणी पिंपळास पाणी घालीत नाही, तशी फळाची आशा सोडून कर्मे करावी. गुराखी, दुधाची आशा सोडून जसा गावातील गायी चारायला नेतो, तसे कर्मफळाविषयी निरिच्छ असावे. या युक्तीने जो कर्माचे आचरण करतो त्याला आपल्या जवळच असलेल्या आत्मस्वरूपाची भेट होते. म्हणून फळाविषयी आशा सोडून आणि मी करता हा अभिमान सोडून कर्मे करावी, अशी उत्तम प्रकारची माझी आज्ञा आहे. जो जन्ममृत्यूच्या एरझारा करता करता त्रासून गेला आहे आणि आपली त्यापासून सुटका कशी होईल या काळजीत आहे, त्याला वारंवार सांगणे आहे की त्याने या आज्ञेचे उल्लंघन करू नये. नित्य नैमित्तिक कर्माचा त्याग करणे योग्य नाही. अज्ञानाने जर त्यांचा त्याग केला तर त्याला तामस त्याग असे म्हणतात. एखादा मनुष्य अंधारातून चालत असता अंगास धक्का बसल्यावर त्याबद्दलचा राग डोळ्यांवर काढून डोळ्यात नखी बोसतो, त्याचप्रमाणे कर्मे जन्मबंधास कारण आहेत. म्हणून त्यांच्यावर रागवून जो ती सर्व टाकून देतो त्याच्या कर्मत्यागास मी तामस त्याग असे म्हणतो. ज्याप्रमाणे अर्धशिशी उठल्यावर कोणी रागाने आपले शिरस कापतो, अरे वाट जरी वाईट असली तरी पायांनीच चालून संपविली पाहिजे, पण त्या वाटेच्या वाईटपणाबद्दल पाय तोडावे की काय. भूक लागलेल्या मनुष्यापुढे अति कडक अन्न ठेवले आणि त्याला ते सहन न होऊन त्याने ते लाथीने झुगारून दिले तर त्याला लंघनच करावे लागणार न. त्याचप्रमाणे कर्माचे युक्तीने आचरण केले असता कर्माचा दोष नाहीसा होतो. हे तो तामस मनुष्य भ्रमिष्ट झाला असल्यामुळे त्याला समजतच नाही. तो आपल्या धर्माप्रमाणे आपल्यास करावयाचे जे कर्म ते टाकून देतो. तेव्हा तू त्या तामस मनुष्याप्रमाणे त्यागाच्या स्वाधीन होऊ नको. जो कोणी कर्म हे दुःखकारक आहे असे मानूनच शरीराला क्लेश होतील या भीतीने त्याचा त्याग करतो, तो राजस त्याग असल्यामुळे खऱ्या त्यागाचे फल त्याला प्राप्त होणारच नाही. अथवा आपला अधिकार काय आहे हे जो जाणतो आणि आपले विहित कर्म कोणते हेही ज्यास माहीत आहे, परंतु ती कर्मे करण्याच्या क्लेशास भिवून जो त्याविषयी कंटाळा करतो, कर्माचा प्रारंभ क्षणभर कठीण दिसतो, जशी शिदोरी नेतेवेळेस जड लागते, जसा लिंब खातेवेळेस जिभेस कडू लागतो आणि हिरडा तुरट लागतो, तसा कर्माचा आरंभ हा कठीण वाटतो. किंवा गाय मारकट असली, शेवंतीच्या झाडाला काटे आहेत आणि स्वयंपाक करते वेळेस भोजनाचे सुख नसते, तसे कर्म आरंभिते वेळेस अति कठोर असते, म्हणून ते करण्याचे श्रम होतात असे तो समजतो. बाकी कर्माचा आरंभ यथाविधी करतो, पण कढत वस्तू हातात घेऊन हात भाजताच ती टाकून द्यावी, त्याप्रमाणे त्या कर्माचरणापासून श्रम होऊ लागल्यावर ती कर्मे मध्येच टाकतो आणि म्हणतो की माझे महद्भाग्य म्हणून देहासारखी उत्तम वस्तू लाभली असता पाप्याप्रमाणे कर्माचे आचरण करून मी आपल्यास त्रास का करून घ्यावा. कर्माचे आचरण करून त्यापासून मिळणारे जे भोग त्यांची मला गरज नाही, तर आज आपल्याला जे ऐश्वर प्राप्त झाले आहे त्याचाच उपभोग का घेऊ नये. अशा प्रकारे अर्जुना, शरीरास क्लेश होतील या भीतीने जो कर्म टाकून देतो त्याला राजस त्याग असे म्हणतात. त्या ठिकाणीही कर्मत्याग होतो, परंतु त्याला कर्मत्यागाचे फल मिळत नाही. ज्याप्रमाणे उतू आलेले तूप अग्नीत पडले तरी त्याला होमाची योग्यता प्राप्त होत नाही, किंवा एखाद्याचा पाण्यात बुडून प्राण गेला असता त्याने जलसमाधी घेतली असे म्हणता येत नाही, तर त्याचे ते अपघाताचेच मरण असे म्हटले पाहिजे. त्याचप्रमाणे देहावर प्रीती ठेवून ज्याने कर्मावर पाणी सोडले त्याला कर्मत्यागाचे फल खास मिळत नाही. किंबहुना ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे त्याला सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे नक्षत्रांचे तेज लोपते, त्याचप्रमाणे अर्जुना, ज्या कर्मत्यागापासून अज्ञानासह क्रियांचा लोप होतो त्यापासून मोक्षप्राप्ती होते. अर्जुना, ती मोक्षप्राप्ती अज्ञानाने कर्माचा त्याग केला असता होत नाही, म्हणून तो खरा कर्मत्याग नसून राजस त्याग होय. तर कोणत्या त्यागापासून मोक्षप्राप्ती आपल्या घरी चालत येते
तेही प्रसंगानुरोधाने मी तुला सांगतो ते ऐक. अर्जुना, आपले कर्तव्य समजूनच जे नित्य नैमित्तिक कर्म फलाची आशा आणि कर्तेपणाचा अभिमान टाकून केले जाते त्या त्यागाला सात्विक त्याग म्हणतात. तर आपल्या अधिकारानुरूप जे सहज आपल्या वाट्यास आलेले कर्म ते साहित्यासह गौरवाने यथाविधी आचरण करतो. परंतु हे कर्म मी करीत आहे अशी मनात आठवणही होऊ देत नाही. तसेच फळाच्या आशेवरही पाणी सोडतो. अर्जुना, असे पहा की मातेची अवज्ञा केली व तिच्याविषयी मनात कामवासना उत्पन्न होऊ दिली तर या दोन्ही गोष्टी नरक प्राप्तीस कारण होतात. तर ह्या दोन्ही वर्ज्य करून मातेची सेवा करावी. गायीचे तोंड अपवित्र असले म्हणून गायीच्या सर्वांगाचा त्याग करावायचा की काय? आपल्यास आवडते जे फळ आंबा, त्याची साल आणि कोय यामध्ये रस नाही, हे दोन दुर्गुण त्याच्या ठिकाणी आहेत म्हणून तो आंबा कोणी टाकून देईल का? त्याचप्रमाणे कर्म केल्याचा अभिमान आणि कर्मफलाची इच्छा या दोहोसच बंध असे नाव आहे. कर्म केल्याचा अभिमान आणि कर्मफलाची इच्छा या दोहोस बंध असे नाव आहे. म्हणून बाप ज्याप्रमाणे आपल्या कन्येविषयी इच्छा बाळगीत नाही, त्याचप्रमाणे विहित कर्माचे आचरण करून जो या दोहोविषयी इच्छा करीत नाही त्याला दुःख होऊ शकत नाही. हा त्यागरूप वृक्ष सर्व वृक्षात श्रेष्ठ असून त्यालाच मोक्षरूप मोठाली फळे येतात. म्हणून सर्व जगात हा सात्विक त्याग अशी प्रसिद्धी आहे. आता झाडाचे बीज जाळून झाडास जसे निर्वंश करावे तसे फलाचा त्याग करून जो कर्माचा त्याग करतो, ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श होता क्षणीच लोखंडाचा कलंक आणि रंगही बदलतात, त्याचप्रमाणे कर्मकर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची इच्छा या दोन गोष्टींचा त्याग केल्यावर रज आणि तम हे दोन्ही त्याग नाहीसे होतात. मग शुद्ध सत्वाने आत्मबोधाचा उजेड होतो. जसे संध्याकाळी मृगजळ आपोआप नाहीसे होते किंवा आकाश म्हणजे पोकळी जसे कोणीकडे दिसत नाही, तसा ज्ञानाच्या पुढे जगाचा मोठा मिथ्याभास दिसत नाही. जो काम्य कर्माचा द्वेष करीत नाही आणि पुण्य कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही, तो शुद्ध चित्ताचा बुद्धिमान असा त्यागी संशयरहित होऊन मुक्त होतो. म्हणून पूर्व कर्मानुरोधाने जी बरी वाईट कर्मे प्राप्त होतील ती आकाशात जसे ढग उत्पन्न होऊन मावळतात, तशी अर्जुना त्यांच्या दृष्टीने सर्व कर्मे निर्दोष असतात. म्हणून त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाची उठाठेव तो करीत नाही. हे शुभ कर्म असे समजून तो ते हर्षाने करीत नाही किंवा हे अशुभ म्हणून त्याचा द्वेष करीत नाही. ज्याप्रमाणे जागृत झाल्यावर स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींचे कोणी सुखदुःख मानित नाही, त्याप्रमाणे शुभ किंवा अशुभ याविषयी त्यांचे मनात शंकाच येत नाही. म्हणून अर्जुना, ज्याच्या योगाने हे कर्म आणि याचा कर्ता मी असा द्वैतभावाची वार्ताही उरत नाही, त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. पार्था, अशा प्रकारे कर्माचा त्याग केला म्हणजे ती आपल्यास पूर्णपणे सोडतात. पण जर या व्यतिरिक्त अन्य प्रकारे कर्माचा त्याग केला तर ती उलटी अधिकच बंधनात पाडतात. देहधारी म्हणून जो आहे त्याने कर्माचा निखालस त्याग करीन म्हणणे शक्य नाही. जो कर्मफलाचा मात्र त्याग करतो त्यालाच खरा त्यागी असे म्हणतात. आणि अर्जुना, जे देह प्राप्त झाला असता कर्म करण्याचा कंटाळा करतात ते अतिशय मूर्ख होत. मातीचा कंटाळा करून घट काय करील आणि वस्त्राला तंतूचा संबंध कसा तोडता येईल? तसेच अग्नी असलेल्या अग्नीला उष्णतेचा कंटाळा करता येईल काय? किंवा दिवा आपल्या प्रभेचा द्वेष करील काय? हिंगाला जरी आपल्या घाणीचा त्रास आला तरी त्याने चांगला वास त्यांनी चांगला वास कुठून आणावा? किंवा पातळपणात टाकून पाणी कुठे राहणार? त्याचप्रमाणे शरीराचे अवस्थेमध्ये जोपर्यंत मनुष्य नांदत आहे तोपर्यंत कर्मत्यागाचे वेळ काय उपयोगी पडेल? आपण लावलेले गंध वाकडे लागले तर ते वरचेवर पुसता येते, परंतु कपाळच जर वाकडे असेल तर ते कसे नीट करता येईल? त्याचप्रमाणे ज्या विहित कर्माचा आपणच स्वतः आदर केला आहे त्याचा त्याग करावायचा म्हटले तर करता येईल, पण त्या योगे काही कर्मत्याग होणार नाही. कारण शरीर हे कर्मरूपच असल्यामुळे कर्म कसे टाकता येणार? का की मनुष्य निजला असला तरी श्वासोच्छवास रूपाने कर्म हे घडतेच. अर्थात आपण काही एक न करता त्याची उभारणी होते.
या शरीराच्या निमित्ताने कर्म हे पाठीस लागले आहेच आणि जिवंतपणे आणि मेल्यावरही याप्रमाणे कर्म करण्याचे राहत नाही. हे बघ या कर्माचा त्याग करण्याचा एकच प्रकार आहे, तो असा की कर्म करीत असता फलाच्या इच्छेच्या अधीन होऊ नये. कर्माचे फल ईश्वरास अर्पण केले म्हणजे त्याच्या प्रसादाने ज्ञान उत्पन्न होते आणि मग दोरीचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यावर जशी सर्पाची शंका दूर होते, तसा या आत्मबोधाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो. पार्था, जेव्हा कर्माचा अशा रीतीने त्याग करावा तेव्हाच तो खरा त्याग होय. म्हणून याप्रमाणे जो या जगात कर्माचा त्याग करतो तोच महात्यागी म्हणजे त्याग करणारा होय. एरवी रोग्याला मूर्छा आली असता ज्याप्रमाणे त्याला विश्रांती मिळाली असे लोक समजतात, लाकडाच्या ऐवजी जसा अंगावर बुक्क्यांचा मार सोसावायचा त्याप्रमाणे जो कर्म करताना कंटाळतो तो विसावा घ्यावा म्हणून दुसरे कर्म सुरू करतो. परंतु हे असो, तिन्ही लोकात त्यागी त्यालाच म्हणतात की ज्याने कर्म करून फलत्यागाच्या योगे त्याला ते न केल्याची योग्यता आणली. फलाचा त्याग त्याने केला. अनिष्ट, इष्ट आणि इष्टानिष्ट. अनिष्ट, इष्ट आणि इष्टानिष्ट असे 3 प्रकारचे कर्माचे फल कर्मफलाचा त्याग न करणाऱ्याला मरणानंतर प्राप्त होते. अनिष्ट, इष्ट आणि इष्टानिष्ट असे 3 प्रकारचे कर्माचे फल कर्मफलाचा त्याग न करणाऱ्याला मरणानंतर प्राप्त होते. परंतु कर्मफलाचा त्याग करणारे संन्यासी यांना तिन्ही फलांची प्राप्ती केव्हाही होत नाही. एरवी तरी अर्जुना हे कर्मफल 3 प्रकारचे आहे आणि जे फलाची आशा सोडित नाही त्यांना ते भोगावे लागते. आपण कन्येस जन्म दिला म्हणूनच असूनही ती माझी नाही असे म्हणून पिता जेव्हा कन्यादानाचे उदक सोडतो तेव्हा त्याची तिजवरील माया सुटून पाणीग्रहण करणारा जावई तिचे मायापाशात पडतो. जे विषाच्या म्हणजे बचना वगैरेच्या बागा करतात ते त्याची विक्री करूनही त्याच्या सेवनापासून अलिप्त असल्यामुळे मरण भयापासून सुटून जिवंत असतात, पण जे त्याचे सेवन करतात ते द्रव्य खर्चूनही मरण पावतात. त्याचप्रमाणे कर्तेपणाचा अभिमान धरून कर्म केले किंवा मी करता आहे असे समजून फलाची आशा सोडली तरी दोघांनाही कर्म स्वतः बांधित नाही, म्हणजे कर्म उदासीन आहे. वाटेवरील वृक्षाच्या पिकलेल्या फळाची जो इच्छा करतो त्यासच ती बाधक होते, तसे कर्माच्या फलाची इच्छा करणाऱ्यास ते बाधक होते. परंतु कर्म करून जो फलाची इच्छा करीत नाही तो जन्ममृत्यूच्या सपाट्यात सापडत नाही, कारण हे 3 प्रकारचे जग कर्माचे फल आहे. देव, मनुष्य आणि स्थावर याला जग असे म्हणतात आणि हे तिन्ही प्रकार तर कर्मफलाचेच आहेत. तेच कर्म एक अनिष्ट म्हणजे प्रतिकूल, एक केवळ इष्ट म्हणजे अनुकूल आणि एक इष्टानिष्ट म्हणजे मिश्र असे 3 प्रकारचे आहे. परंतु जे विषयासक्त आहेत हे अविधीचा अंगीकार करून निषिद्ध आणि वाईट अशा कर्माचे ठिकाणी प्रवृत्त होतात आणि त्यायोगे कृमी, कीटक अथवा माती असे वाईट देह पावतात. वाईट देह त्यांना मिळतात. त्याला अनिष्ट कर्मफल असे म्हणतात. किंवा स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकारानुरूप वेदात सांगितल्याप्रमाणे जेव्हा सुकृत करतात तेव्हा अर्जुना त्यांना इंद्रादी देवतांचे देह प्राप्त होतात. त्या कर्मफलाला पुण्यकर्म असे म्हणतात. आणि गोड व आंबटही एकत्र केली असता ज्याप्रमाणे या दोहोतून वरचढ असा निराळ्या रुचीचा मधुर रस उत्पन्न होतो किंवा प्राणवायू योगाभ्यासाने कुंभक होतो, त्याचप्रमाणे सत्य आणि असत्य यांचे ऐक्य झाल्यावर ते त्या दोहोंनाही जिंकण्यास कारण होते. म्हणून शुभ आणि अशुभ कर्मे समभाग मिळून जे कर्म घडते त्याचे मनुष्य देहाचा लाभ हेच मिश्रफल होय. शुभ आणि अशुभ कर्म समभाग मिळून जे कर्म घडून येते त्याचे मनुष्य देहाचा लाभ हेच मिश्रफल होय, त्याला मनुष्याचा देह मिळतो. असे या जगात 3 प्रकारचे कर्मफल आहे आणि जे या कर्मफलाची आशा टाकीत नाही ते जन्ममरणाच्या फेऱ्यात पडतात. ज्या जेवणाऱ्याला जिभेला सहन न होईल इतके तिखट पदार्थ खाऊन समाधान होते त्याला त्या योगे परिणामी अवश्य मरण प्राप्त होते. ज्या जेवणाऱ्याला
जिभेला सहन न होईल इतके तिखट पदार्थ खाऊन समाधान होते, त्याला त्या योगे परिणामी अवश्य मरण प्राप्त होते. जोपर्यंत अरण्य लागले नाही तोपर्यंत समचोराची मैत्री बरी, किंवा वेश्येशी जोपर्यंत समागम घडला नाही तोपर्यंतच तिच्याशी मैत्री बरी असते. त्याचप्रमाणे देहात आहेत तोपर्यंत कर्म करीत असता कर्तेपणाचा गर्व वाहतात, परंतु शेवटी मरणानंतर त्याचे फळ भोगावे लागते. जसा समर्थ असून त्याचे जवळ ऋण काढले आणि मग तो जरी बायकोही मागू लागला तरी नाही म्हणवत नाही, समर्थ म्हणजे असून त्याचे जवळ ऋण काढल्याने मग तो जरी बायकोही मागू लागला तरी नाही म्हणवत नाही, त्याप्रमाणे प्राणीमात्राला कर्माचे फल भोगणे भागच पडते. म्हणजे कर्मफल चुकतच नाही. मग कणसातून दाणा खाली पडल्यावर तो उगवला म्हणजे पुन्हा त्याला कणीस येते, आणि त्याचे दाणे भूमीवर पडले म्हणजे दाण्याचे कणीस आणि कणसाचे दाणे असा क्रम सुरू होतो. त्याचप्रमाणे उपभोगाचे फल जे शरीर ते फलाच्या शेवटी जन्म घेते. जसा वाट चालणारा मनुष्य एक एक पाऊल टाकून वाट जिंकतो, किंवा होडी एका तीराहून दुसरे तीरास गेली असता तिला प्रत्येक तीर अलीकडचाच होय, कारण प्रत्येक तीरास तिला पलीकडेपणा आहेच, म्हणून वाहून न्यावे लागते. तसा फलाच्या उपभोगाला शेवट नाही. हे बघ की साध्य आणि साधन अशा क्रमाने फल आणि फलाचा भोग ही वाढतच जातात, आणि फलेच्छेचा त्याग न करणारे संसारात गुंडाळले जातात. एरवी जाईचे फूल ज्याप्रमाणे प्रफुल्लित होता क्षणी सुकते, त्याचप्रमाणे कर्माचा आरंभ करूनही फक्त अभिमान सोडून ते न केल्याप्रमाणे जे फलापासून अलिप्त असतात, बीजाकरिता ठेवलेले धान्य जर दररोजच्या खर्चास खाऊन टाकले तर मग पुढे पेरण्याचा प्रकार जसा बंद होतो, तसे फलाच्या त्यागाने कर्मापासून प्राप्त होणारे जन्ममृत्यू बाजूस राहतात. फलाच्या त्यागाने कर्मापासून प्राप्त होणारे जन्ममृत्यू बाजूस राहतात. शुद्ध सत्वाच्या साह्याने गुरुकृपारूपी अमृताच्या तुषाराने सिद्ध झालेला जो आत्मबोध, त्याने द्वैताचे दैन्य नाहीसे होते. मग ज्या 3 प्रकारच्या फलांपासून सर्व आभासरूप जग उत्पन्न होते ते आपोआप नाश पावून भोगता आणि भोग्य वस्तू याही आपोआप लयास जातात. हे वीरेशा, ज्यांच्या हातून अशा प्रकारचा कर्माचा ज्ञानप्रदान असा संन्यास होतो त्यांनाच फलाच्या भोगापासून होणारे दुःख होत नाही. आणि या संन्यासाने खरोखर जेव्हा आत्मस्वरूपी दृष्टी पोचते तेव्हा कर्म निराळे आहे असे दिसते काय? भिंत पडल्यावर तीजवर काढलेली चित्रे मातीस मिळतात, अथवा उजाडल्यावर रात्रीचा अंधार दिसतो काय? जर आकृतीच नसली तर सावली कशाची पडणार? आरसाच नसेल तर आपल्या मुखाचे प्रतिबिंब कोठे पडेल? झोप पुरी झाल्यावर स्वप्न कुठून पडणार? आणि मग त्याला खरे अथवा खोटे कोण म्हणेल? त्याचप्रमाणे असा कर्मफलाचा संन्यास केला असता अविद्येला थारा मिळत नाही. मग तिच्यापासून होणारे जे फल त्याचा कोण उपभोग घेईल? म्हणून संन्यास केल्यावर कर्माची गोष्ट कुठून बोलता येणार? परंतु जर आपल्या देहात अज्ञान वास करीत असेल, जेव्हा कर्तेपणाच्या बळाने आत्मा चांगली आणि वाईट कर्मे करण्यास प्रवृत्त होतो व दृष्टीही भेदाच्या ऐश्वर्याने जेव्हा युक्त असते, तेव्हा हे सुवर्मा अर्जुना, आत्मा आणि कर्म यांचे ठिकाणी पूर्व आणि पश्चिम याप्रमाणे द्वैत विशेष असते. आकाश आणि आभाळ, सूर्य आणि मृगजळ, पृथ्वी आणि वायू यांच्यात संबंध जरी दिसला तरी ते फार दूर आहेत एकमेकांपासून. नदीचे पाणी पांघरून नदीत खडक असतो, परंतु त्या दोहोत जसे कोटपट अंतर असते. पाण्यावर असलेले शेवाळ हे पाण्यापासून वेगळे असते. काजळाचा दिव्याशी संबंध आहे म्हणून त्या काजळाला दीप म्हणता येईल काय? जरी चंद्राला कलंक लागला तरी त्याचे चंद्राशी ऐक्य नाही. दृष्टी आणि डोळे यामध्ये जितका भेद आहे, अथवा वाट आणि तिजवरून चालणारा वाटसरू, ओघ आणि ओघात वाहणारे पाणी, आणि आरसा व आरशात पाहणारा मनुष्य यांच्यात जितका भेद आहे, तितक्याच मानाने आत्म्यापासून कर्म भिन्न आहे. परंतु अर्जुना, अज्ञानामुळे ती दोन्ही एकच आहेत असे वाटते. जशी सरोवरातील कमळे आपल्या फुलण्याने रवीचा उदय झाला असे कळतात व आपल्यातील मकरंदाचा भ्रमराकडून उपभोग घेवितात, तशी आत्म्याच्या ठिकाणी असलेली कर्मे अन्य कारणाने वारंवार उत्पन्न होतात. ती कारणे 5 आहेत. त्यांची लक्षणे मी तुला सांगतो.
हे महाबाहो अर्जुना, सर्व कर्माच्या सिद्धीकरता वेदांत शास्त्राचे सिद्धांतात ही 5 कारणे सांगितलेली आहे. ती मी तुला सांगतो, ती समजून घे. ती 5 कारणे तूही कदाचित जाणत असशील, कारण ज्याविषयी शास्त्रांनी उंच हात करून वर्णन केलेले आहे ती वेदराजाच्या राजधानीत सांख्य वेदांतरूप मंदिरात निरूपण रूपी 90 दिने प्रसिद्ध आहेत. कारण सर्व कर्माची सिद्धी होण्याकरता या जगात हीच मुख्य आवश्यक आहे. तर त्यांचे ठिकाणी आत्म्यास कारणीभूत मानू नको. अर्जुना, अशी दौंडी पिटल्याने त्यांची चहूकडे प्रसिद्धी झालेली आहे, म्हणून तुलाही ठाऊक असू दे, उपयोग होईल त्याचा. आणि मी ज्ञानरूपी रत्न तुझ्या हाती असल्यावर दुसऱ्याचे तोंडातून तू ही गोष्ट ऐकावीस इतकी अडचण तुला कशाला पाहिजे? आपल्यासमोर आरसा असल्यावर आपले रूप पाहण्यास लोकांना माझे रूप कसे दिसते ते मला सांगा, अशी विनंती का करावी? भक्त ज्या स्थितीत जिकडे पाहिल त्या ठिकाणी ती वस्तू मी त्याच्या दृष्टीस पाडतो. तो मी आज तुझे खेळणे झालो आहे, म्हणजे तुझ्या हस्तगत झालो आहे, असे प्रेमाच्या भरात देव बोलत असता त्यांना आठवण राहिली नाही. तो इकडे पार्थ आनंदात निमग्न होऊन गेला. पौर्णिमेच्या चांदण्यात सोमकांत मण्याचा डोंगर जरी असला तरी तो पाझरून त्याचे सरोवर बनावे. त्याचप्रमाणे सुख आणि अनुभव या भावांचा पडदा नाहीसा होऊन सुखच अर्जुनाच्या आकृतीचे दिसू लागले. तेव्हा देव समर्थ असल्यामुळे त्यास आठवण होऊन त्यांनी सुखाच्या समुद्रात बुडणाऱ्या अर्जुनास वर काढले. अर्जुनासारखा थोर असूनही तो बुद्धीच्या प्रसारासह बुडू लागला. एवढे प्रेमाचे भरते आले असून ते बाजूला सारून देव म्हणाले, पार्था, तू आपले स्वरूप पाहून शुद्धीवर ये. तेव्हा उसासा टाकून अर्जुनाने मान डोलवली आणि तो म्हणाला की हे प्रभो, जो मी तुमच्या सानिध्यास म्हणजे द्वैतभावास त्रासून आज तुमच्या ऐक्यास येऊ पाहताय, त्या माझे तुम्ही जर प्रेमाने कौतुक करीत असाल तर मला जीवदशेस का आणता? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की अरे वेड्या, खरोखर तुला अजून कसे माहीत नाही की चंद्र आणि प्रभा यांचा कधी वियोग घडतो का? आणि असेच बोलून तुला जी आम्ही भीती दाखवितो तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रीतीस जास्ती बळ येते, अशी ही प्रीती होय. या ठिकाणी एकमेकांचे खुणेने परस्परास जे बोलणे तेच आपल्या वाचण्यास कारण होय. म्हणून याविषयी वादविवाद पुरे. मग अर्जुना, मी आता कसे बोलत होतो की सर्व कर्म आत्म्यापासून भिन्न आहेत. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, माझे मनातील तात्पर्य सांगण्यास तुम्ही होऊन आरंभ केला. सर्व कर्मास कारणीभूत अशी 5 कारणे तुला सांगेन अशी जी तुम्ही प्रतिज्ञा केली आणि आत्म्याचा कर्माशी काहीही संबंध नाही असे जे तुम्ही बोलला होता ते माझे देणे मला द्या. हे बोलणे ऐकून भगवान अति संतोषाने म्हणाले, याविषयी तू धरणे धरून बसलास असा विचारणारा आम्हाला कुठे मिळतो आहे का? तर अर्जुना, तुला खरोखर सिद्धांत सांगतो, कारण मी तुझा ऋणी असल्यामुळे तुला मोठा नमून आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा, तुम्ही मागील गोष्टींचा अभिप्राय विसरला का? आणि मी आणि तू हे द्वैत आपल्या भाषणात का आणता? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, बरे, तर आता मी जी गोष्ट तुला सांगण्यास सुरुवात केली होती ती सांगतो, सावधान चित्ताने ऐक. तर हे अर्जुना, खरोखर सर्व कर्माची उभारणी या 5 कारणांनी परभारे होत असते आणि या 5 कारणांच्या योगाने जो कर्माचा पसारा होतो तीच 5 कारणे या कर्मास हेतू असतात. दुसरा, जो आत्मा तो उदासीन असून कर्माला निमित्त कारण किंवा उपादान कारण नसतो अथवा तो स्वतः कर्माला साह्य करीत नाही. त्याच्या ठिकाणी शुभ किंवा अशुभ कर्मे अशा रीतीने होतात की रात्र आणि दिवस आकाशात उत्पन्न झाली तरी आकाश जसे त्याहून वेगळे असते. पाणी आणि तेज यापासून उत्पन्न होणाऱ्या वाफेचा वायूशी संबंध आला म्हणजे ती आकाशात जाऊन तिचे ढग बनतात, परंतु आकाशास जशी ही गोष्ट माहीत नसते. पुष्कळ लाकडे एकत्र जोडून तयार केलेली नाव वाऱ्याच्या जोराने नावाडी पाण्यावर चालवतो, परंतु त्या ठिकाणी पाणी जसे काही एक न करता साक्षीभूत असते किंवा मातीचा गोळा घेऊन चक्राकार ठेवून दांड्याने चाक हलविल्यावर त्याचे मातीपण जाऊन भांडे तयार होते, तर या ठिकाणी कुंभाराच्या कसबाशिवाय भांड्यास आधारा वाचून पृथ्वीचे दुसरे कोणते साह्य मिळते याचा विचार कर.
हेही असो, परंतु जगात लोकांचे सर्व व्यापार सूर्यप्रकाशाने चालत असताही सूर्य ज्याप्रमाणे त्यापासून अलिप्त असतो, त्याचप्रमाणे 5 कारणे मिळाल्याने सर्व कर्मरूप वेलाची मांडवणूक होते आणि आता आत्मा वेगळाच हा असतो. आता तीच 5 कारणे चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या रीतीने वर्णन करून सांगतो. मोते ज्याप्रमाणे वजन करून घ्यावी लागतात, अधिष्ठान म्हणजे आधारभूत शरीर, तसाच कर्ता म्हणजे जीव आणि वेगळाली इंद्रिये आणि प्राण अपान वायूंचे नाना प्रकारचे व्यापार आणि दैव म्हणजे इंद्रियांच्या देवता ही 5 कारणे आहेत. अधिष्ठान म्हणजे आधारभूत शरीर, तसाच कर्ता म्हणजे जीव आणि वेगळाली इंद्रिये व प्राण अपान वायूंचे नाना प्रकारचे व्यापार आणि दैव म्हणजे इंद्रियांच्या देवता ही 5 कारणे आहेत. त्याप्रमाणे कर्माच्या कारणाची सर्व यथार्थ लक्षणे तुला आता मी सांगतो ती ऐक. तर देह पहिले कारण होय असे मी सांगतो. देह पहिले कारण होय असे मी सांगतो. या देहाला अधिष्ठान म्हणण्याचे प्रयोजन इतकेच की भोग्य जे विषय त्यासह वर्तमान भोक्ता या ठिकाणी राहतो. भोग्य जे विषय त्यासह वर्तमान भोक्ता या ठिकाणी राहतो. इंद्रियांच्या 10 हातांनी रात्रंदिवस कष्ट सोसून प्रकृतीच्या योगाने जी सुख आणि दुःखे उत्पन्न होतात ती भोगण्याकरता मनुष्यास दुसरे ठिकाणच नाही, म्हणून देहाला अधिष्ठान असे म्हणतात. हे 24 तत्वांचे वस्तिस्थान असून बंध आणि मोक्ष यांचा उलगडा या ठिकाणी होतो. फार काय, परंतु जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यांचे हे मुख्य ठिकाण होय. म्हणून हे धनंजया, या देहाला अधिष्ठान हेच नाव योग्य आहे. आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे होय. आणि ह्याला चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव असे म्हणतात. आकाशातून पाऊस पडल्यावर त्याचे पृथ्वीवर डबके होते आणि मग त्याच आकाशाचेच प्रतिबिंब पडल्यावर त्याप्रमाणे ते प्रतिबिंब त्याचेच आकाराचे होते. आणि निद्रेच्या भरात राजा आपले ऐश्वर विसरून स्वप्नात आपण भिकारी झालो आहो असे समजतो, तसेच चैतन्य आपले स्वरूप विसरून देहच मी असे मानून देहरूपाने प्रकट होते. ज्या देहात आत्मस्वरूपाचा विसर पडतो तेथे चैतन्य जीव या नावाने प्रसिद्ध आहे व देहाला सर्व प्रकारे ज्याने वचन दिले आहे. देहाकडून जी जी कर्मे होतात ती मीच केली असे जो भ्रमाने म्हणतो, म्हणून जीवाला तो कर्माचा कर्ता आहे असे म्हणतात. जीवाला तो कर्माचा कर्ता आहे असे म्हणतात. मग दृष्टी ही एकच असून ज्याप्रमाणे पापण्यांच्या केसामुळे चौरीच्या केसाप्रमाणे चिरल्यासारखी दिसते, अथवा घरात असलेला एकच दिवा झरोक्यातून पाहिला असता जसे त्याचे पुष्कळ दिवे दिसतात, किंवा एकच पुरुष शृंगार, वीर, करुणा इत्यादी नवरसांचे आविर्भाव दाखवू लागला म्हणजे तो जसा 9 प्रकारचा वाटू लागतो, हे नृपनंदना ती निरनिराळी इंद्रिये हे कर्माचे तिसरे कारण होय असे समज. आणि पूर्व पश्चिम वाहिनी नद्या वाहत वाहत समुद्रास जाताच त्या जशा पाण्याच्या रूपाने एकत्र होतात, तशी रजोगुणाची कर्तृत्व शक्ती जी संपादन केल्याशिवाय प्राणवायूत मूळचीच आहे, ती निरनिराळ्या अवयवात निरनिराळी भासते. जेव्हा ती वाचाद्वारे बाहेर पडते तेव्हा तिला बोलणे असे आपण म्हणतो, व हस्ताद्वारे बाहेर पडल्यावर घेण्या देण्याचा व्यापार असे म्हणतात. अरे जी पायात आली असता गती असे म्हणतात, आणि मलमूत्राद्वारे आली असता क्षरण असे म्हणतात. नाभीपासून हृदयापर्यंत ओंकाराची शरीरात वृद्धी करते तिलाच प्राण असे म्हणतात. नाभीपासून हृदयापर्यंत ओंकाराची शरीरात वृद्धी करते तिलाच प्राण असे म्हणतात. मग वर जो श्वासोच्छ्वास जातो त्याच शक्तीला उदान म्हणजे कंठस्थ वायू असे नाव प्राप्त होते. आणि गुदद्वाराने बाहेर येऊ लागली म्हणजे अपान म्हणजे गुदस्थ वायू हे नाव प्राप्त होते. आणि सर्व शरीरास व्यापक झाली असता व्यान शरीरस्थ वायू असे म्हणतात. खाल्लेल्या अन्नाचा रस सर्व शरीरात पसरून जी सर्व सांध्यात भरलेली असते, अर्जुना, अशा सर्व क्रिया होत असून त्या शक्तीस नंतर समान म्हणजे नाभिस्थ वायू असे म्हणतात. आणि जांभई, शिंक, ढेकर वगैरे जे वायूचे व्यापार होतात ते नाग, कुर्म, कुरुकर इत्यादी उपप्राणांचे होय. हे सुभट्टा, याप्रमाणे हे सर्व वायूचे खेळ असून त्यांच्या वर्तनाप्रमाणे त्याचे नावात बदल होतो. अशी जी आपापल्या व्यापाराने वायूची शक्ती निरनिराळी होते ते कर्माचे चौथे कारण होय असे समज. शरद ऋतूसारखा उत्तम ऋतू असून त्यात चंद्रोदय व्हावा व तशात पौर्णिमेचा योग असावा
अथवा वसंत ऋतू असून त्यात उत्तम बाग असावी व बागेत स्त्री सोबत असावी आणि त्या योगात सर्व साहित्याची भर पडावी. अथवा अर्जुना, कमल असून ते उमलावे व मग त्यात पुष्परेणूंचा उद्भव व्हावा. एखाद्याच्या वाणीत कवित्व असावे, त्या कवितेत रसिकता आणावी असावी आणि त्या रसिकतेत आत्मतत्वाची भर पडावी. तसेच सर्व वृत्तींच्या ऐश्वर्याने युक्त जी बुद्धी ती उत्तम प्रकारची असून तशात सर्व इंद्रियही तिला अनुकूल असावी आणि सर्व इंद्रियांना भूषण देणारा असा जो देवाचा मेळा तोही त्यात अनुकूल असावा. म्हणून चक्षुरादी 10 इंद्रियांच्या ठिकाणी सूर्यादी देवांच्या समुदायाची जी अनुकूलता ते देवांचे समुदाय हे या कर्माचे 5वे कारण होय. देव म्हणतात, समजलास अर्जुना, याप्रमाणे तुझ्या बुद्धीस कळेल अशा रीतीने कर्माची 5 प्रकारची कारणे तुला सांगितली. ती ऐकलीस ना. आता ज्या हेतूंच्या योगे ही कर्मे घडतात ते 5 हेतू तुला उघड करून सांगतो. मनुष्य शरीराने, वाणीने आणि मनाने सशास्त्र किंवा अशास्त्र असे जे कर्म करतो त्याचे हे अधिष्ठानादी 5 हेतू आहेत. तर अकस्मात वसंत ऋतू प्राप्त झाला असता त्याच्या योगाने झाडास नवी पालवी फुटते. पालवी फुटल्यावर फुलांचे घोस येतात आणि फुलांपासून फळे निर्माण होतात. अथवा पावसाळ्यात मेघ उत्पन्न होतात. मेघांपासून पर्जनवृष्टी होते आणि पर्जनवृष्टीपासून धान्य उत्पन्न होते. किंवा पूर्वेस अरुणोदय होतो. अरुणोदय झाल्यावर सूर्य उगवतो आणि सूर्याचा पूर्ण प्रकाश झाला म्हणजे दिवस होतो. त्याप्रमाणे अर्जुना, मन हे कर्माचा संकल्प होण्यास कारण आहे आणि तोच संकल्प झाला म्हणजे वाचने बाहेर पडतो. मग वाणीच्या उजेडाने कर्माची वाट स्पष्ट दिसू लागते. तेव्हा कर्ता कर्म करण्यास लागतो. तेव्हा शरीराधिक सर्व इंद्रिये कर्माला कारण होतात. लोखंडाचा एखादा जिन्नस तयार करणे झाल्यास ज्याप्रमाणे तो लोखंडाच्या हत्यारांनीच तयार करावा लागतो, अथवा तंतूच्या मार्गात तंतूच आडवे घातले म्हणजे त्या तंतूचे वस्त्र होते. जसे हिऱ्याला पैलू पाडाव्याचे ते हिऱ्यानेच पाडावे लागतात, तसे मन, वाचा आणि देह यांच्या कर्मास मनच कारण आहे. या ठिकाणी कर्माची शरीराधिक कारणे तीच त्यांना हेतू कशी होतील अशी जर कोणी शंका घेईल तर सांगतो ऐक. या ठिकाणी कर्माची शरीराधिक कारणे ही तीच त्यांना हेतू कशी होतील अशी जर कोणी शंका घेईल तर सांगतो ऐक. हे ते पहा, सूर्याच्या आकाशास जसा सूर्यच हेतू आणि कारण आहे, किंवा ऊसाचे कांडे हेच ऊसाच्या वाढीस हेतू आहे, अथवा सरस्वतीची स्तुती करणे असल्यास जसे वाणीलाच श्रम द्यावे लागतात, किंवा वेदांची थोरवी वर्णन करायची असल्यास ती वेदांनीच करावी लागते, तसे कर्माला शरीराधिक हीच कारणे होत हे सर्वांस माहीत आहे. परंतु या ठिकाणी शरीराधिकच कर्मास हेतू आहेत यात शंका नाही, आणि देहाधिक अधिष्ठानाला देहाधिकच हेतू आहेत आणि ज्याच्यामुळे कर्माची उभारणी होते. ते सर्व शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर केले तर हे धनंजया ते पुण्यकर्म होय व त्यालाच न्यायकर्म म्हणतात आणि त्याचा हेतू ही न्यायच आहे. जसे पर्जन्याचे पाणी अवचित साळीला लागले तर ते जमिनीत जिरते, परंतु त्यापासून पुष्कळ उपयोग होतो. अथवा कोणी एखादा मनुष्य रागावून घरातून निघाला आणि सहज द्वारकेच्या वाटेला लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे, परंतु त्याचे एक पाऊलही व्यर्थ जाणार नाही. तसे हेतू आणि कारण यांच्या योगाने जे आंधळे कर्म घडते ते जर सशास्त्र होईल तर त्यालाच पुण्यकर्म म्हणावे. अथवा एका भांड्यातील दूध ब्राह्मणास वाढून संपले आणि दुसऱ्या पात्रातील दूध आपोआप उतू जाऊन संपले तर त्या दोन्ही पात्रातील दूध खर्च झाले खरे, तथापि उतू गेलेले दूध खर्च झाले कारणी लागले असे म्हणतायत का? नाही. तसे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्म न केले तर ते जर व्यर्थ होणार नाही, तर दरवड्यात गेलेले द्रव्य दान केले असे का समजू नये? अर्जुना, 52 वर्णा विरहित कोणता मंत्र आहे? 52 वर्णाविरहित शिवाय कोणता मंत्र आहे? अथवा 52 वर्णांपैकी एकाचा तरी उच्चार न करणारा असा कोणी प्राणी सापडेल काय? परंतु अर्जुना, जोपर्यंत मंत्राची युक्ती समजली नाही तोपर्यंत त्या 52 अक्षरांच्या उच्चारास मंत्रोच्चारांची फलप्राप्ती होणार नाही. त्याप्रमाणे कारण आणि हेतू यांच्या योगाने जे सामान्य कर्म घडते ते जेव्हा यथाशास्त्र घडत नाही, कारण आणि हेतू यांच्या योगाने जे सामान्य कर्म घडते
ते जेव्हा यथाशास्त्र घडत नाही तेव्हाही कर्म हे घडतच असते, पण बाबा रे ते घडणे नव्हे, ते पापकर्म असून पापकर्मालाच हेतू आहे. याप्रमाणे सर्व कर्मांना हे 5 हेतू असतात. जो मनुष्य केवळ आत्माच करता आहे असे पाहतो तो अज्ञानी वेदांत संस्कार शून्य असल्यामुळे काहीच जाणत नाही. जो मनुष्य केवळ आत्माच करता आहे असे जो पाहतो तो अज्ञानी वेदांत संस्कार शून्य असल्यामुळे काहीच जाणत नाही.